बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि तत्पूर्वी ते श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी निघाले। आपण त्यांनाच विचारूया, भाऊ काय भावना आहेत, आज कसा दिवस आहे, काय नियोजन असणार आहे? आजचा दिवस माझ्या जीवनाला एक वेगळं वळण देणार आहे। मी मागच्या 36-37 वर्षापासून पक्षामध्ये काम करतो, परंतु मला कुठल्याही प्रकारे विधानसभा आणि लोकसभेत संधी मिळाली नव्हती। माझी तयारी तर परिपूर्ण नेहमीच झालेली होती, परंतु हॉल तिकीटच मिळालं नाही तर परीक्षा कशी देणार हा प्रश्न सातत्यानं भेडसावत होता। दुर्दैवानं झालेल्या बंडखोरीनंतर, पक्षफुटीनंतर आज ही संधी चालून आली। या संधीचं निश्चितपणे सोनं करून उद्धवजींच्या पाठीशी जी फूट झाली त्याची कुठेही आम्ही कमी भासू देणार नाही आणि विजय संपादन करू। आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात, कशी होणार आहे लढत? आपली लढत कुणाशी होणार आहे? निश्चितपणे केंद्रामध्ये ज्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे, प्रचंड धनशक्ती आहे, विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या वल्गना केल्या जातात, बऱ्याच योजनाचं गाजर दाखवल्या जातं आणि भुलवल्या जातं। अशा प्रचंड धनशक्ती असलेल्या महायुती ज्यांनी राज्यापुरतं बोलायचं झालं तर अनेक पक्ष फोडून तो संघ तयार झालेला आहे गद्दारांचा, आणि म्हणून या लोकांशीच आमची जनशक्ती आमच्यासोबत असल्याकारणानं त्यांच्याशीच आमची फाईट होणार आहे। आज आपली एक महत्त्वपूर्ण सभा पण आहे, सभानंतर रॅली आहे, कोण कोण असणार आहे आजच्या या तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना कोण कोण उपस्थित असणार आहे? आजच्या या प्रचार रॅलीसाठी महासचिव मुकुलजी वासनिक साहेब यावेत असे आम्ही प्रयत्न केले, परंतु त्यांच्या मागं अचानक दुसरे कामं आल्याकारणानं त्यांनी सांगितलं की मी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 15 निश्चित येईल। परंतु मग आज आमचे युवा सेनेचे प्रमुख शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, त्याचबरोबर आमच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र गटाचे शरदचंद्र पवार साहेबांचे नातू आदरणीय रोहितदादा पवार हे उपस्थित राहणार आहे। अकोल्याच्या अभय पाटलांचा अर्ज भरून आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे प्रयत्न करतील, ते येतील कदाचित। कसं वाटतंय आज आपण गजानन महाराजांच्या दर्शनाला निघालायत, काय मागणार गजानन महाराज? मी नेहमीच गजानन महाराजांच्या दर्शनाला जवळजवळ माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून खामगावला होतो, सायकलनेही जायचो, प्रत्येक दसऱ्यालाही जायचो, नेहमीच मी गजानन महाराजांचा भक्तच राहिलेलो आणि मी जे मागितलं ते मला निश्चित गजाननानं दिलं। म्हणून आज या ठिकाणी उद्धवजींनी दाखवलेला विश्वास हा सार्थ व्हावा आणि या जिल्ह्याचा जो अविकासाचा कलंक आहे तो पुसल्या जाऊन निश्चितपणे विजय प्राप्त व्हावा, ही मी गजानन महाराजांना साकडं घालणार आहे। आज आपला उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे। आज सकाळपासूनच बुलढाणा शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे, कसं वाटतं? लोकांचं प्रेम पाहून कसं वाटतं? मी काही बुलढाण्याला आता गेलोही नाही आणि आता इतक्या सकाळी किती गर्दी झाली मला माहीत नाही, परंतु आम्ही 11ची वेळ दिलेली आहे। निश्चितपणे 1 वाजेपर्यंत जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून, ग्रामीण भागातून गर्दीनं सगळं फुलून जाईल बुलढाणा, जिकडे तिकडे मशालीचं वातावरण, महाविकास आघाडीचं वातावरण तयार होईल, एवढं मात्र मी खात्रीने सांगू शकतो। आपल्या सोबत श्रीमती खेडेकर ताई आहेत। ताई, काय भावना आहेत? आज आपण गजानन महाराजांच्या दर्शनाला चाललात, कसा दिवस आहे आज? आज माझ्या आयुष्यातला खूप सोन्यासारखा दिवस आहे आणि आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला चाललोय त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी। तर नक्कीच आपण बघू शकतोय की आज महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आज बुलढाण्यात हजेरी लावणार आहेत। त्यामुळे सकाळपासूनच आज बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।